आंबेगाव तालुक्यातील विशेषतः ग्रामीण आणि शेतीप्रधान क्षेत्रांमध्ये विद्युत मोटारी आणि संबंधित केबल चोरीचे प्रमाण वाढले आहे. आंबेगाव तालुक्यात कृषी विद्युत पंपाच्या केबल आणि विद्युत पंपाच्या चोरीच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. खडकी पिंपळगाव येथील शेतकरी शिवाजी दत्तात्रय वाबळे यांची 15 HP ची मोटर 24 डिसेंबर रोजी चांडोली येथील शिलमळा या ठिकाणी असलेल्या नदीकाठावरून चोरीला गेल्याचे शेतकऱ्याने सांगितले. चोरटे प्रामुख्याने नदीकाठी असलेल्या कृषी पंपाच्या केबलमधील विद्युत तारा काढून घेत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हतबल झाले असून पिकांना पाणी कसे द्यायचे याची चिंता त्यांना सतावत आहे. या घटनांमुळे शेतकरी आणि स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. चांडोली, बुद्रुक, खडकी, पिंपळगाव, भराडी, निरगुडसर या ठिकाणी असलेल्या घोड नदी काठच्या मोटरी, विहिरींवरील मोटारी आणि केबल्सच्या चोरीच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या आहेत. प्रत्येक चोरीमुळे शेतकऱ्यांना सुमारे 50 ते 60 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे, कारण त्यांना नवीन मोटार आणि केबल विकत घ्याव्या लागतात. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या असून या चोऱ्यांच्या तातडीने तपास करून चोरट्यांना पकडण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. शिवाजी दत्तात्रय वाबळे, राहणार खडकी पिंपळगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. तुमची काय तक्रार आहे आता? आमची 15 HP ची मोटार चोरीला गेलेली. इथून आम्ही खडकी पिंपळगाव जास्त आम्ही चांडोलीला मोटार कनेक्शन घेतलं होतं आणि त्या 15 ची मोटार आम्ही टेस्मो कंपनीची 15 HP ची मोटार टाकली होती आणि इथून 4 दिवस झाले. 24 तारखेला संध्याकाळी मोटार इथून चोरीला गेली आमची पोलीस. तुम्हाला मोटर चोरीला गेली हे कधी कळलं? ज्यावेळेस आम्ही आदल्या दिवशी रात्रभर पाणी 6 वाजेपर्यंत लाईट असते, 6 वाजेपर्यंत पाणी भरलं. संध्याकाळी आम्ही आपल्या घरी गेलो. सकाळी परत वावरामध्ये गेलो, शेतात गेला असताना पाणी आलं नाही म्हणून 10 वाजता लाईट येते. ते बघण्यासाठी पाणी का नाही आलं म्हणून पाहण्यासाठी इकडं आलो. बघतो तिथे माझी मोटर नव्हती. तुमचा संशय आहे का कोणावर? आता संशय तसं घेता येणार नाही कोणावर, पण आता नक्की सांगता येत नाही कोणाला काय करावं. आम्हालाही नक्की कळत नाही त्यातलं. किती दिवसापूर्वी मोटर गेली चोरीला? 4 दिवस झाले जवळ. आमची मोटार पहिली आम्ही घेतली त्यावेळेस 50,000 रुपये जवळ खर्च आला होता. आता त्याचा जमेल 70 ते 80,000 रुपये खर्च आहे त्याच मोटरला घ्यायला. आता एवढ्याच वर्ष आम्ही इतके शेती करतो, आम्हाला एकतर करोड रुपये उत्पन्न मिळाले. शेतीतून काही उत्पन्न मिळत नाही आणि त्यातून आम्ही आता एवढे प्रयत्न करून कसं तरी चालू होतं. तर असं संकट आल्यामुळं आम्हाला आता अडप घ्यायला आलेले आहे. आम्हाला काय करावं तेच कळत नाही. याच्यामध्ये पैसे आणायचे कुठून, मोटर घेणार कशी, हे पण आम्हाला प्रश्न पडलेले आहे. आता तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 79 72 82 24 33 व 80 10 25 09 54.